श्री स्वामी समर्थ. चला तर आज आपण बनवूया राजमा, जो की आमच्या वडिलाच्या शेतामध्येच लावलेला होता. तो राजमा आहे घरचाच. आपल्या इकडे याला घेवडा असं बोललं जातं. राजमा 4-5 प्रकारचा असतो. ब्लॅक कलरचा एक, चॉकलेटी कलरचा आणि डॉट डॉट असते त्या कलरचा एक, आणि हो आपला व्हाईट कलरचा. जास्त व्हाईट कलर पण नाही, पण आपल्या इकडे याला घेवडा असं म्हणलं जातं. आपल्या शेतामध्ये पिकवलेला आहे. कुकरमध्ये त्याला छान आता शिट्ट्या देऊन 2-3 मऊ करून घेऊ. थोडंसं मीठ टाकलं आहे चवीपुरतं त्याच्यात. आणि इकडं ओबडधोबड कांदा आपण कट करून घेतलेला आहे. तो कांदा छान लालसर असा परतून घ्यायचा आहे आपल्याला. छान बघा कांदा लाल व्हायला लागलेला आहे. आणखी थोडासा परतून घेऊ. छान कांदा आता आपला परतला गेला आहे. थंड झाला की नंतर आपल्याला त्याची पेस्ट बनवायची. इकडं बघा आपला राजमा शिजला आहे का तर आपण बघून घेऊ. छान असा मऊ बघा झालेला आहे. आणि आता आपला कांदा थंड झालाय. त्याची मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. राजम्याची भाजी खायला खूप चविष्ट होते आणि 12 महिने उपलब्ध असणारा राजमा वर्षभर आपल्या घरामध्ये आपण ठेवू शकतो. आता कढई गरम झाली की थोडंसं तेल टाकून घेऊ आणि जिरे टाकून छान जिरे परतून घ्यायचे, चांगले भाजून घ्यायचे. नंतर थोडंसं हिंग, 2 तेजपत्ता, चक्रीफूल आपलं तुटलेलं आहे, चक्रीफूल टाकलेलं आहे, आणि 2 दालचिनीचे तुकडे. आता हे थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे छान चव उतरली जाते भाजीमध्ये. नंतर अद्रक लसूण आपण कुटून घेतलेला होता तो टाकून छान त्याला पण परतून घ्यायचं. छान परतलं की नंतर आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत. आता टोमॅटो आपल्याला छान मऊ होऊन द्यायचा आहे, एकदम पाणी सुटून द्यायचं त्याला, म्हणजे भाजी छान मिळून येते. मस्त आज राजमा आणि चावलची रेसिपी आहे, जी की खायला खूप चविष्ट अशी लागते. आणि भाजीला काही उपलब्ध नसलं की आपलं बिजू टाकलं की भाजी तयार होते आणि लागते पण खूपच छान खरं तर. आणि आता आपण जो कांदा भाजून त्याची पेस्ट बनवून घेतलेली होती ती त्याच्यात घालून घेऊ. टोमॅटो आपलं छान मऊ झालेला आहे. आता थोडंसं आणखी कांदा टाकल्यानंतर परतून घ्यायचं. जेवढे छान आपण परतून घेतो मसाले किंवा वाटण, तेवढी भाजीला छान उतरली जाते चव. त्याच्यासाठी हे करायचं. आणि 1 चमचा आपण गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा हळद आणि आपल्याला 2 चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. मस्त परतून घेऊ. राजमातलं थोडंसं पाणी टाकून छान असा मसाला तो तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणखी सगळे मसाले टाकल्यानंतर थोडंसं आणखी पाणी टाकून घेऊ. तर थोडं कमी पडलेलं आहे तर राजमातलंच पाणी टाकायचं, कारण की गरम पण आहे आणि छान त्याच्यात चव पण उतरलेली आहे शिजतानी. थोडा वेळ बघा आपण छान मसाला परतून घेऊ आणि नंतर याच्यामध्ये राजमा टाकून घ्यायचा. मस्त अशी आपली बघा राजम्याची भाजी, किंवा आपल्या इकडल्या भाषेत घेवड्याची भाजी असं बोललं जातं, घेवडाच याला. मस्त थोडंसंच तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी टाकू शकता, पण जास्त पातळ वगैरे नाही बनवायची मला, थोडी सरबरीतच ठेवायची. आणि आधी आपण राजमा उकडताना थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळं त्या हिशोबाने थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. मस्त आता छान एकदम लो फ्लेमवरती
छान आपल्याला भाजी कढून घ्यायची आहे. जेवढी भाजी कोणतीही असो कढली जाईल तेवढी छान चव उतरली जाते त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं स्वयंपाक करताना नुसतं उठसूट टाकलं आणि परतून घेतलं याच्यात काय अर्थ नसतो. इकडं आपला भात तर तयार आहे, कारण की म्हणलं भात तर प्रत्येकाला येतोच शिजवता, म्हणून भाताची काय दाखवलं नाही व्हिडिओमध्ये. मस्त राजमा आणि चावल, एकदम जबरदस्त अशा चवीचा राजमा आणि चावल. नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा. जास्त काही साहित्य लागत नाही, कमी साहित्यामध्येच छान अशी भाजी तयार होते. आणि अशाच नवनवीन आणि सोप्या भाषेतील व्हिडिओसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.